प्रियजनो, येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हाला प्रेमपूर्वक शुभेच्छा. तुम्ही सर्व ठीक आहात ना आणि निरोगी आहात ना? किंवा तुम्ही म्हणता आहात का, आरोग्य हीच एकमेव समस्या आहे, कारण मी वारंवार आजारी पडतो, मी खूप अशक्त होतो, मला वारंवार डॉक्टरकडे जावे लागतंय, मी दररोज औषधांवर जगतो, काय करू? तुम्ही अशाच प्रकारे त्रस्त आहात का? तुम्ही आजाराने त्रस्त आहात का? तुम्ही म्हणता का, मी बाहेरून तर ठीक दिसतो, पण आतून मात्र वेदना सहन करतो? आता प्रभू तुम्हाला एक वचन देत आहेत. जर तुम्ही त्या वचनाला मनापासून धरून ठेवले तर आज तुम्ही एक चमत्कार पाहाल. तुम्हाला माहित आहे ते काय आहे? यिर्मया अध्याय 30 वचन 17. मी तर तुला आरोग्य देईन व तुझ्या जखमा बऱ्या करीन, असे परमेश्वर म्हणतो. मी तुझे उपचार करीन आणि तुझे जखमा बऱ्या करीन. येथे दोन गोष्टी सांगितल्या आहेत. तुमचे शरीर एखाद्या आजाराने प्रभावित झाले आहे आणि तुम्हाला बरे व्हायचे आहे, आणि तुमच्या मनातही एक जखम आहे. कोणीतरी तुमच्यावर आरोप केला किंवा तुम्हाला दुखावले आहे आणि त्यामुळे तुमच्या मनाला जखम झाली आहे. तुम्ही हे बोलू शकत नाही म्हणून ते आतमध्येच ठेवता आणि दुःखी वाटतंय. तुमचं मन जखमी झाले आहे. कोणीतरी त्यांच्या शब्दांनी किंवा कृतींनी ते जखमी केले आहे. त्यांनी तुमचा अपमान केला आहे आणि त्यामुळे तुम्ही प्रभावित झाला आहात. तुम्ही म्हणू शकता, जर घरचेच मला अशा प्रकारे दुखावू शकतात तर कामावरचे लोक मला किती जास्त दुखावतील आणि माझ्या व्यवसायात लोक माझ्याशी किती वाईट वागतील. अशा प्रकारे तुमच्या मनाला दुखापत झाली आहे. प्रभू म्हणतो, मी तुला पुन्हा निरोगी करीन, मी तुझ्या आजारातून तुला बरे करीन, मी तुझ्या मनाच्या जखमाही बऱ्या करीन. प्रभू असे वचन देतो. आपल्यासाठी या दोन्ही गोष्टी करण्यासाठी त्यांनी आपले रोग क्रूसावर उचलले. बायबल हेच सांगते. ते क्रूसावर जखमी झाले आणि त्यांनी आपली आत्मा मृत्यूपर्यंत ओतली. त्यांनी म्हटले, माझी आत्मा मृत्यूपर्यंत अत्यंत दुःखी आहे. म्हणूनच त्यांनी आपले जखमा आपल्या आत्म्यात सहन केल्या. त्यांनी आपली समस्या क्रूसावर उचलली आहे आणि म्हणूनच ते आपला वेदना जाणतात. तुम्ही विश्वास ठेवा आणि म्हणा, तुम्ही मला आरोग्य परत देण्याचं वचन दिले आहे प्रभू, ते पूर्ण करा. तुम्ही माझ्या जखमा बऱ्या करण्याचे वचन दिले आहे प्रभू, ते पूर्ण करा, असं म्हणा. एवढं पुरेसं आहे. चेन्नईमधील एका व्यावसायिकाने एकदा आपला अनुभव शेअर केला होता. त्यांचे गुडघे प्रभावित झाले होते आणि ते जवळपास 7 ते 8 वर्ष चालू शकले नव्हते. तो इतक्या निराशावस्थेत पोहोचला होता की त्याला चालण्यासाठी भिंतीचा आधार घ्यावा लागत होता. आजारपणाने त्याला खूप त्रास दिला होता. तो तरुण होता आणि त्याला 2 लहान मुलं होती. त्याला आपल्या कुटुंबासाठी व्यवसाय चालवावा लागायचा, पण आजारपणामुळे तो ते करू शकत नव्हता. डॉक्टरांनी सांगितलं की त्याचे दोन्ही गुडघे प्रभावित झाले आहेत आणि त्याला गुडघ्याची रिप्लेसमेंट सर्जरी करावी लागेल. त्यांनी हेही सांगितलं की त्याचे वय कमी असल्यामुळे त्याच्यावर सर्जरी करता येणार नाही. त्यामुळे वैद्यकीय उपचारांबद्दल त्याने आशा सोडली होती. तो वेदना आणि यातना सहन करू शकत नव्हता. तो 7 ते 8 वर्ष अशाच प्रकारे संघर्ष करत राहिला आणि त्यामुळे खूपच त्रस्त होता. याच कारणामुळे त्याने दारू प्यायला सुरुवात केली. त्याचं आयुष्य कडवट झालं आणि त्याला वाटलं की मरून जाणं हेच बरं. त्याच वेळी त्याने आमचा एक टीव्ही कार्यक्रम पाहिला जो असाच होता. त्या कार्यक्रमात मी तेच वचन म्हटलं होतं, मी तुझा उपचार करीन आणि तुझे जखमा बऱ्या करीन, ही यहोवाची वाणी आहे. जेव्हा त्याने हे ऐकलं तेव्हा त्याने विचार केला, हे माझ्याशी कोण बोलतंय? हे वचन माझ्यासाठीच आहे का? त्याला कळलं की हे येशूचं वचन आहे आणि त्याने त्यावर विश्वास ठेवला. त्याने ते वचन स्वीकारून प्रार्थना करायला सुरुवात केली. येशू, तू म्हणालास, मी तुझे उपचार करीन आणि तुझे जखमा बऱ्या करीन ना? मला माझ्या मनात दुखापत झाली आहे आणि मी वेदनेत आहे. मी माझ्या शरीराचा त्रास सहन करू शकत नाही. कृपया माझ्यासाठी एखादा चमत्कार कर. एक दिवस जेव्हा तो फार सकाळी साधारण 3 वाजता उठला तेव्हा हे वचन त्याच्या मनात आलं आणि त्याने प्रार्थना केली, येशू, तू म्हणालास, मी तुझे उपचार करीन आणि तुझे जखमा बऱ्या करीन ना? प्रभू, तसंच कर. जसं त्याने हे म्हटलं तसं एक सामर्थ्य त्याच्या शरीरात उतरलं. हे सामर्थ्य सकाळी साधारण 3 वाजता त्याच्या शरीरावर आलं. त्याचे पाय बरे झाले, वेदना नाहीशा झाल्या आणि तो चालू लागला, उड्या मारू लागला. अजिबात वेदना नव्हत्या. ज्या वेदना 8 वर्षांपासून होत्या त्या नाहीशा झाल्या. त्याच्या मनाचा जखमही बरी झाली आणि तो खूप आनंदी झाला. तो प्रभूची साक्ष द्यायला इतक्या आनंदाने आला. मी त्याच्याशी बोललो आणि त्याने हे माझ्याशी शेअर केलं. प्रभूंनी त्याच्याशी या वचनाच्या माध्यमातून संवाद साधला. जेव्हा त्याने ते वचन स्वीकारलं आणि प्रार्थना केली तेव्हा एक चमत्कार घडला. तुम्ही आज हे म्हणाल का, प्रभू, तुम्ही वचन दिला आहे,
मी तर तुला आरोग्य देईन व तुझ्या जखमा बऱ्या करीन. कृपया माझ्यासाठीही असंच करा प्रभू, कृपया करा प्रभू. आता प्रार्थना करा. तुमचा हात तुमच्या हृदयावर ठेवा किंवा ज्या शरीराच्या भागात समस्या आहे तिथे हात ठेवा. मनापासून येशूंकडे पहा. म्हणा, येशू, तुम्ही वचन दिलं आहे, मी तर तुला आरोग्य देईन व तुझ्या जखमा बऱ्या करीन. आता मला आरोग्य द्या. येशूच्या नावानं माझ्या शरीरातील सगळ्या आजारांपासून मी मुक्त होऊ दे. येशूच्या नावानं माझ्या मनातील सगळ्या जखमा बऱ्या होऊ देत. माझ्या शरीरात आत्ताच एक चमत्कारी बरे होणं घडू दे. येशूच्या नावानं माझ्या मनात एक चमत्कारी बदल घडू दे. मी येशू ख्रिस्ताच्या नावाने बरे होणं आणि आशीर्वाद स्वीकारतो. आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.